नमस्कार. आपण जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर इथं आलेलो आहे. आता मग सर्व गावामध्ये एक या ठिकाणी योजना राबवण्यात आली, ती म्हणजे घनकचरा व्यवस्थापन. आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी शेड बांधण्यात आले आणि प्रत्येक ग्रामपंचायतीने आपला आपला प्रस्ताव सर्व काम होऊन कंप्लीट होऊन या ठिकाणी तो पंचायत समिती वैजापूर दाखल केला. त्यानंतर तिथून मार्च एंडच्या आधी म्हणजे 15-20 तारखेच्या मार्चच्या आधी तो पुटअप करून या ठिकाणी जिल्हा परिषद इथे पाठवण्यात आला. परंतु ज्या लोकांनी पैसे दिले त्यांचे पेमेंट पडले, परंतु ज्या लोकांनी पैसे दिले नाही त्यांचे पगार त्यांचे या ठिकाणी ते पेमेंट पडले नाही. आज आपण या ठिकाणी जे साहेबाचं नाव काय म्हणायचं, लेखाधिकारी आहे, सुट्टीत लेखाधिकारी साहेब या ठिकाणी आज सुट्टीवर आहे. तसं आपण शिवसाहेबाला डेप्टी शिवसाहेबाला देखील या ठिकाणी भेटलेलो आहे. त्याच आज या ठिकाणी उपस्थित देशमुख साहेब आहेत आणि साहेबांशी चर्चा केली तर साहेब म्हटले की संबंधित जे पेमेंट आहे आता ती काही वापस गेलेलं आहे आणि शिवसाहेबांनी त्याच्यावर सह्याच केल्या नाही. म्हणजे बघा, पैसे जर दिले तर शिवसाहेब सह्या करणार आणि पैसे जर नाही दिले तर मग शिवसाहेब सह्या करणार नाही, असा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे. जवळपास वैजापूर तालुक्यातील 14-15 गावांचे तसेच प्रस्ताव या ठिकाणी पेंडिंग आहे, बिना शिवच्या सह्याच या ठिकाणी झाले नाही. आता जे नवीन शिवसाहेब ज्या मॅडम आलेल्या आहेत त्या देखील या ठिकाणी सुट्टीवर आहे. म्हणजे अशी परिस्थिती या ठिकाणी. म्हणजे भ्रष्टाचार बघा, या जिल्हा परिषदमध्ये असं वाटलं होतं आपल्याला की नवीन सदस्य या ठिकाणी जिल्हा परिषद निवडून आल्याच्यानंतर भ्रष्टाचार कमी होईल, परंतु भ्रष्टाचार कुठलाही कमी झालेला नाही. उलट आणखीन भ्रष्टाचार वाढला असं जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. म्हणून हे तात्काळ प्रश्न जर मार्गी लागले नाही तर मोठं आंदोलन या ठिकाणी जिल्हा परिषदेवर या ठिकाणी करण्यात येईल. याची या ठिकाणी सर्व शासक आणि प्रशासकांनी या ठिकाणी नोंद घ्यावी. धन्यवाद. सर, काय सांगाल? कारण जवळपास आम्ही 18 तारखेला ऑलरेडी फाईल यांची जशी आली तशी पुटअप केलेली आहे. ही फाईल माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडं आहे. तर सरांची बदली झालेली आहे. तर बदली आता मॅडम आलेल्या आहेत. मॅडम सुद्धा सुट्टीवर आहे. मॅडम आल्या की संबंधित संचिका क्लिअर होईल. म्हणजे चालू ना, म्हणजे बघा, म्हणजे यांनी पुटअप केलेली, यांचं काम यांनी या ठिकाणी केलेलं आहे. परंतु त्यावेळेस जर शिवसाहेबांनी सह्या केल्या असत्या आणि सह्या झाल्या असत्या तर ते पेमेंट या ठिकाणी पडलं असतं. म्हणजे या ठिकाणी जे सदस्य लोक असतील जे गावाचं या ठिकाणी काम करतात, तसेच या ठिकाणी आपण जर बघितलं असेल विहिरीचे असेल, शेततळ्याचे असेल, गोठ्याचे असेल, हे या कुशल रक्कम देखील या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आतापर्यंत मिळाले. म्हणून या ठिकाणी उपयोग काय आहे, जिल्हा परिषदला हे कामं का होत नाही? म्हणजे जर पैसे दिले तर हे कामं होतात, परंतु पैसे दिले नाही तरी हे काम होणार नाही. म्हणजे अनेक गावांचे कामं या ठिकाणी ज्यांना शिवसाहेबांना पैसे मिळाले त्याचे कामं झाले आणि ज्यांचे पैसे मिळाले नाही त्याचे कामं या ठिकाणी झाले नाही. म्हणून या ठिकाणी जे आपल्याला असं वाटलं होतं की जिल्हा परिषद निवडणूक झाल्याच्या नंतर जिल्हा परिषद मेंबर झाले, अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व झाले आणि त्याच्यानंतर तरी हा प्रश्न मार्गी लागेल, परंतु भ्रष्टाचार कमी झाला नाही तर भ्रष्टाचार आणखीन वाढला. जिल्हा परिषद मेंबर फक्त पळापळीमध्ये व्यस्त आहे, परंतु इथं किती कामं पेंडिंग आहे, या ठिकाणी काय अवस्था आहे हे कोणालाही पाहायला या ठिकाणी वेळ नाही. फक्त आपलं भागलं पाहिजे अशा वृत्तीमध्ये या ठिकाणी जे शासक आणि प्रशासक या ठिकाणी झालेलं आहे. पैसे दिल्याशी कुठलंही काम होत नाही आणि म्हणून या ठिकाणी देशमुख साहेबांनी आपल्याला सांगितलं की तुमची फाईल पुटअप केलेली आहे, परंतु ती त्या ठिकाणी का नाही झाली तर त्या ठिकाणी सह्या झाल्या नाही. म्हणून नाही तर मार्च एंडच्या आधीच ते पेमेंट पडलं असतं. म्हणजे एवढं दुर्दैव या ठिकाणी आहे आणि म्हणून निवडणुका होऊन देखील जनतेचे या ठिकाणी कुठलेही कामं होत नाही. म्हणून या शासनाचा आणि प्रशासनाचा जाहीर निषेध करतो आणि जर हे तात्काळ कामं झाले नाही तर मोठं आंदोलन या ठिकाणी जिल्हा परिषद या ठिकाणी करण्यात येईल एवढी या ठिकाणी आवाहन करतो, सांगतो आणि यावर माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद.